नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताच्या मेक इन इंडिया प्रवासान एक नवो अध्याय जोडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तार सावन जपान आनी चीनाच्या अधिकृत दौऱ्यार वतले. फिजीचे प्रधानमंत्री सिटेनी लिगामामादा राबुका हांणी नवी दिल्लींत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रमुख मुख्यालयांत भेट दिली. भारत आनी दक्षिण आफ्रिकान शेतीवेल्या संयुक्त कार्यगटाची 5वी बसका आभासी पद्दतीन केली. आयज देशभरान गणेश चतुर्थीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयतात. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तार सावन जपान आनी चीनाच्या अधिकृत दौऱ्यार वतले. ह्या म्हयन्याच्या 29 आनी 30 तारखेक जावपी तांच्या दौऱ्यान प्रधानमंत्री मोदी आपले जपानी समपदस्थ शिगेरू इशिबा हांचे वांगडा 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर परिशदेंत सहभागी जातले. चीनात प्रधानमंत्री 31 ऑगस्ट आनी 1 सप्टेंबराक तियानजीन हांगा जावपी शंघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या 25व्या बसकेंत सहभागी जातले. विदेश वेव्हार सचिव विक्रम मिस्री हांणी नवी दिल्लींत मोदींच्या जपान दौऱ्याची माहिती माध्यमांक दिली. तांणी वर्सुकी शिखर सभेक लागून दोन्ही प्रधानमंत्र्यांक द्विपक्षीय संबंदांचो खोलायेन नियाळ घेवपाची संद मेळटली आनी म्हत्वाच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरय विचारांची देवाण घेवाण करतले अशें सांगलें. Narendra Modi is embarking on an official visit to Japan on the evening of 28 August. He will be in Japan on the 29th and the 30th of August for holding the 15th India-Japan Annual Summit with the Prime Minister of Japan, His Excellency Shigeru Ishiba. This will be a visit that will be fully dedicated to the bilateral agenda between India and Japan. भारताच्या मेक इन इंडिया प्रवासान एक नवो अध्याय जोडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मेक इन इंडिया आनी मेक फॉर द वर्ल्ड ह्या राष्ट्रीय ध्येयांत आयज म्हत्वाचो दीस अशें तांणी सांगलें. गुजरातांतल्या TDS लिथियम आयन बॅटरी प्लांटान हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडाचे उत्पादनाचो शुभारंभ केल्या उपरांत तांणी उपस्थितांक उद्देशून उलोवप केलें. हो प्रसंग भारत आनी जपान हांचे मदल्या इश्टागतीन नवो आयाम जोडटलो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. मेक इन इंडिया इस यात्रा में एक नया अध्याय जुड़ रहा है. आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स 100 देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे. साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है. आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है. भारत आनी जपान हांचे मदल्या वाडट्या भागीदारीचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केलो. 2047 मेरेन भारताच्या आत्मनिर्भर जावपाच्या प्रवासान जपान एक मुखेल उदरगत भागीदार आशिल्ल्याचें तांणी परत एकदां अधोरेखीत केलें. भारताकडेन लोकशायेचे बळगे काम करपी तरणाट्यांची व्हड प्रमाणांत संख्या आनी कुशळ कामगारांची व्हड संख्या आसा अशें तांणी सांगलें. भारताच्या दरेका भागीदार देशा खातीर ही एक फायदेशीर परिस्थिती आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. मारुती सुझुकी सारकिल्ल्या कंपनी मेक इन इंडियाचे ब्रँड एम्बेसेडर जाल्यात अशें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल गुजरातांतल्या हंसलपुरान मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रॉनिक वाहनां विताराक 5वो बावटो दाखयलो. युरोप, जपान सारक्या मुखेल बाजारपेठे सयत 100 वयर देशांनी ही वाहनां निर्यात करतले. फिजीचे प्रधानमंत्री सिटेनी लिगामामादा राबुका हांणी नवी दिल्लींत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI मुख्य कार्यालयाक भेट दिली. भेटी वेळार राबुका हांणी UIDAIच्या वरिश्ठ अधिकाऱ्यांनी आधार आनी डिजिलॉकर उपक्रमां मदीं माहिती दिली. तांणी समावेशक डिजिटल प्रशासन सक्षम करून नागरिकांक सक्षम करपी ह्या उपक्रमाची भुमिका अधोरेखीत केली. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रगिन्यान मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण शिष्टमंडळान आधार नोंदणी प्रक्रियेचे थेट प्रत्यक्ष पळयले. फिजीचे प्रधानमंत्री सितेनी राबुका हांणी शांततायेच्या महासागराचें आपलें स्वप्न मांडलें, जातूंत संघर्श आनी जबरदस्ती पासून मुक्त पॅसिफीक प्रदेशाचेर भर दिलो. तांणी अधोरेखीत केलें की हें स्वप्न संवाद आनी सहमतीन मार्गदर्शीक आसूंक जाय आनी सहकार्य आनी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आदारान रुजिल्लें आसूंक जाय. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आनी संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळीं 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळीं 8:40 आनी सांजवेळा 6:30
कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आयुर्वेद दीस फुडल्या म्हयन्याच्या 23 तारखेक मनयतले. आयुर्वेद दीस मनोवपाक पयलेच फावट एक निश्चित तारीख थारायल्या. केंद्रीय आयुर्वेद राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी म्हणलें की आयुर्वेद ही फक्त भलायकी सेवा प्रणाली न्हय तर ती व्यक्ती आनी पर्यावरण हांचे मदल्या सुसंवादाच्या तत्वाचेर आधारीत जिवनाचें विज्ञान आसा. जाधव हांणी म्हणलें की 23 सप्टेंबर हो दीस आयुर्वेद दीस म्हणून घोशीत करून भारतान आयुर्वेदाक एक म्हत्वाची ओळख दिली. आयुर्वेद मंत्रालयान सांगलें की 9व्या आयुर्वेद दिसाच्या उत्सवान जागरूकता मोहीम, युवा सहभाग कार्यक्रम, कल्याण सल्ला मसलत आनी मंत्रालय आनी तांच्या संस्थां वरवीं आंतरराष्ट्रीय सहकार्य आस्पावतली. हांचे आदीं आयुर्वेद दीस धन्वंतरी जयंतीक मनयताले. भारत आनी दक्षिण आफ्रिकान शेतीवेल्या संयुक्त कार्यगटाची 5वी बसका आभासी पद्दतीन केली. दोनी वटांनी कृशी आनी संलग्न क्षेत्रांतलो द्विपक्षीय सहकार्य आनीक दृढ करपाक एक म्हत्वाचो पावंडो म्हणून बसकेचें म्हत्व अधोरेखीत केलें. चर्चेच्या प्रमुख क्षेत्रां मदीं ज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन उपक्रम, क्षमता निर्माण आनी बाजारपेठ प्रवाशाचे मुद्दे आस्पावीत आशिल्ले. चर्चे मजगतीं दोनी वटांनी भारतीय कृशी संशोधन परिशद आनी दक्षिण आफ्रिकेच्या कृशी संशोधन परिशद मदलो सहकार्य अधिक दृढ करपाच्या संधीचो सोद घेतलो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येक देशांतल्या जनतेक शुभेच्छा दिल्यात. सोशल मिडिया पोस्टांत बिर्ला हांणी प्रथम पूजनीय देवता आनी सगळ्या सिद्धींचो दाता गणपती बाप्पा हांची प्रार्थना केली आनी सगळ्यांच्या जिवितांत शुभ आनी समृद्धी येवपाक तांचे आशिर्वाद मागले. तांणी देशाक विकासाच्या मार्गार स्थिरपणान प्रगती करपाक आशिर्वाद दिवपाची प्रार्थनाय केली. गोंयचे राज्यपाल पी. अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी लोकांक शुभेच्छा दिल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज सांगलां की फुडले 4 ते 5 दीस देशाच्या वायव्य, मध्य आनी पूर्व भागांत घोग्यांनी पावस सुरू उरतलो. छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा कांय सुवातींनी दडकानी ते अतिदडकानी पावस पडूं येता अशें तांणी सांगलां. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आनी काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, कर्नाटक, केरळ, माहे, कोंकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडूं येता अशें सांगलां. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगण आनी विदर्भ हांगाय फुडल्या 5 दिसांत अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. कझाकस्तानांतल्या शामकोटांत जाल्ल्या 16व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेंत भारतीय ओलंपियन सिफत कौर समरान बायलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेंत वैयक्तीक सुवर्ण पदक जिखलें. आतां परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारताच्या मेक इन इंडिया प्रवासान एक नवो अध्याय जोडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तार सावन जपान आनी चीनाच्या अधिकृत दौऱ्यार वतले. फिजीचे प्रधानमंत्री सिटेनी लिकामामादा राबुका हांणी नवी दिल्लीत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाक भेट दिली. भारत आनी दक्षिण आफ्रिकान शेतीवेल्या संयुक्त कार्यगटाची 5वी बसका आभासी पद्दतीन केली. आयज देशभरान गणेश चतुर्थीची परब व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयतात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.